सर्वजण. हे बघा सकाळचे वाजले ते 6. गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा असं आहे, मस्त असं वातावरण झालं आहे सकाळी 6 वाजता. खूप मस्त असं छान वाटत होतं सकाळी. गरम होत नाही काही नाही, त्याच्यामुळे सकाळ सकाळ असं आहे आमच्याकडे सकाळचं वातावरण. खूप मस्त अशी थंडगार हवा सुटली होती. त्यानंतर सकाळी मस्त असा चहा घेतला. मस्त छान चहा उकळाला होता. नंतर आंघोळ वगैरे करून घेतली. स्वयंपाकाची पण तयारी करायची होती, पण आता काही प्रशाला सुट्टी असल्यामुळं स्वयंपाक वगैरे जरासा लेटच चाललं आहे आणि तब्येत पण खूप खराब आहे. चलो. हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला हवं. मी पण खूप मस्त आणि मजेत आहे. तर चला, आता वाजले आहेत संध्याकाळचे 7. चला स्वयंपाकाला लागायचे. चला, लय गरम होते म्हणून वरती आलतो. त्रिशा पण खेळत होती. कुठे गेली त्रिशू? पाठीमाग बॉ ती लपतली होती पाठीमाग. चला, स्वयंपाकाची तयारी करायची अजून. चला, आज मी स्वयंपाकमध्ये काय बनवते काय नाही, चला तुमच्याशी पण शेअर करते. तर चला, असंच आपला व्हिडिओ बघत राहा. मस्त असा सनसेट झाला. खूप मस्त वाटत होतं, कारण सनसेट झालं तर त्याच्यामुळे खूप छान वातावरण झालं होतं. हे बघा, इकडं प्रिशाचं त्यांचं चाललं होतं पाणी वगैरे खेळायचं काम. तर गरमच होतं आहे ना तेवढं, त्याच्यामुळं ते वरती पाणी मारलं होतं टेरेसवरती. ते प्रिशा खेळत होती इंजेक्शन घेऊन त्याच्यामध्ये. हे बघा, मी बनवून घेतला आहे मस्त असा आंब्याचा रस. या सीझनमधला हा पहिलाच आंब्याचा रस आहे आमचा. मस्त असा रस बनवून घेतला आहे. तर त्याच्यात खायच्या टायमामध्ये साखर टाकून घेईन. कुणी रस म्हणतं आंब्याचा, कुणी आमरस पण म्हणतं. चालते. चला, मी पुढची प्रोसेस त्या बाकीचं पूर्ण स्वयंपाक तसंच आहे अजून. चला, पटपट पटपट आवरून घेते. चला, तुम्ही पण या मस्तपैकी रस खायला. चला, मस्त जेवण बिवणं झाले. किचन क्लीन केलं, मस्त भांडे वगैरे घासून ठेवले. आता तर काही शाळेला सुट्टी शाळा. तर चला, ते आवडलाच तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, त्याची बात विसरू नका. तर चला, गुड नाईट सगळ्यांना.